तान्ह्या सखूस आणले होतेस हो घरात. आता तिच्या पदरी तान्ह्या आले. जबाबदारी पूर्ण केलीस हो. आता त्या बाळाचे नाव माधव ठेवा हो. सखूची ना फार इच्छा आहे. माधवास पित्याप्रमाणेच मानत होती हो ती. नव्हे, माधवा तिचा पिता नाही हे ठाऊकच नव्हते तीच असे म्हटले तरी चालेल हो. त्याचेच नाव ठेवावयास हवे. हो, पण त्याचे नाव ठेवले तर रमेश त्यास हाक मारणे अवघड जाईल. आपल्या रीतीस अनुसरून नाही ना ते. खरे हो. असू दे हो, पण देवानेच या मुलास वाचविले म्हणून देवदत्त असे नाव ठेवू आपण त्याचे. मग पुढे कागदोपत्री सखूच्या इच्छेनुसार स्वतःचे नाव देऊ त्यास. पण मी मात्र त्यास देवदत्त अशीच हाक पारत जाईल. बरे. ऐकलेत का? आपल्या सखूला मुलगा झाला. फार आनंद झाला आहे. तुम्हास अधिक लळा होता तिचा. तिचे जीवन सुखकर व्हावे याकडे कटाक्ष असे तुमचा. ती देखील आता अगदी रमली आहे हो आपल्या संसारात. आणि बापूराव विद्वांसांच्या रूपाने आपल्याला जावई नव्हे मुलगाच मिळाला आहे असे म्हणावयास हरकत नाही. हुशार आणि सालस तर आहेतच, परंतु राईट अँड रॉंगचा अगदी उपजत सेन्स आहे त्यांचं. हे अधिक महत्वाचे. देवदत्त नाव ठेवले आहे. पुढे कागदोपत्री तुमचेच नाव लागावे अशी इच्छा आहे साऱ्यांची. हा मुलगा पुढे जाऊन आपल्या आई वडिलांचे नाव काढील असा आशीर्वाद हवा आहे. ह्या बाळामुळे आता घरातील वातावरण बदलण्यास मदत होईल. मागच्या 2 महिन्यात दुर्गाक्का आणि आबा भाऊजींची तारा अशा दोघी स्वर्गवासी झाल्या. त्यामुळे घरातील साऱ्यांच्याच मनांवरती दुःखाचे सावट आहे. मी मात्र आता मृत्यूस सरावले म्हणावयाची. मनात खोल कुठेतरी कळ उठते आणि खिन्नता भरून राहते इतकेच. बाकी सारे चित्त आता कामातच लागलेले असते. लेडीज क्लबचे काम अगदी जोमाने चालू आहे हो. अलीकडे दर 15 दिवसांनी वाड्यातच सभा भरते. मराठी इंग्रजीचे शिक्षण वर्ग, घरगुती वापराच्या वस्तू, शिवणकाम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नर्सिंगचे वर्ग यांना फार चांगला प्रतिसाद आहे. स्त्री शिक्षण आणि स्त्रियांचे स्वावलंबन यासाठी समाजात असलेल्या विरोधाच्या ज्या भिंतीवर आपण सारेच सुधारक गेली 40-50 वर्षे अथकपणे टकरा देत होतो, ती भिंत आता अखेर पडू लागली आहे असे वाटते आहे. खूप मोठा पल्ला गाठावयाचा आहे अजून, परंतु वाटचाल मात्र प्रगतीच्याच दिशेने आहे हे नक्की. परंतु स्वतः तुम्ही का बरे असा आबोला धरला आहे पुन्हा?
ह्या गुलाबाच्या रोपट्याला एक देखील फूल आलेले नाही कित्येक दिवसात. रमाबाईनी, अहो दादाला अजूनही तुमच्याकडून खूप अपेक्षा असणार. नाही म्हणजे तुम्ही कार्य करताच आहात, परंतु ज्या दिवशी दादाला खरोखरच समाधान वाटेल ना, त्या दिवशी या रोपट्याला नक्कीच फूल येईल. आणखीन किती वर्षे कार्य करायचे आहे कोणास ठाऊक. बाळा माई, अगदी आपल्या सखूवर गेलाय हो बाळ. सखू घे, खाऊन घे. खीर केली आहे आळीवाची, ऊन आहे तोवर खाऊन घे. हो अगो, असे काय करतेस? किती अशक्तपणा आला आहे तुला बाळणपणा. बायकांचा पुनर्जन्म असतो हो हा. चल खाऊन घे. अगो, ताकद हवी ना अंगात, दूध हवे ना. खाऊन घे म्हणजे अंगी लागेल. घे घे. नाही, जर ताईने माझे ऐकले तरच घेईन मी खीर. हो बाई माझे. रमे, आता हे काय गो नवीन? नवीन नाही, जुनेच आहे. किती बुणबुण करते पण ही ऐकतच नाही. अगो पण काय? तुझ्या आणि दादांच्या आयुष्यातल्या आठवणी लिहून काढ म्हणून किती मागे लागली आहे, पण ही ऐकतच नाही. शेवटी बाबा काकांनाच सांगितले मी. स्वतःच्या आयुष्यातील काही आठवणी लिहून ठेवायला सांगितले होते मी बाबा भाऊजींना. अहो पण स्वतः होतेच तसे. त्यांचे कामही फार मोठे आहे, तेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या घटनांची नोंद व्हावयासच हवी. पण माझे काही तसे नाही. अगो रमे, असे काय करतेस? आता लेख एवढे सांगते आहे ना, मग कर गो लेखीची इच्छा पूर्ण. अगदी तुझ्या मते इतरांसाठी नाही, पण निदान आम्हा साऱ्यांसाठी तरी लिही ना. मला, नानूला कुठे काय माहितीये पूर्वीचे, तुझे माहेर, तुझे लग्न, आम्हाला काहीच ठाऊक नाही. तुला माझी शपथ. अगो अगो बाई, सखू किती हट्ट करशील. याआधी केला होता का कसला हट्ट? मग हा नाही पुरवणार? बरे, पण हे सारे फक्त आपल्या पुरतेच ठेवायचे हो. तू म्हणतेस म्हणून आमच्या आयुष्यातील काही आठवणी लिहून काढीन मी. आणि दादांनंतरच्या आठवणी? ते मात्र तेवढे सांगू नकोस आणि आता हट्ट करू नकोस. बरे, तू नको लिहूस. हा माझा लेख तुझ्याबद्दल लिहून काढेल. हो की नाही? लिहून काढशील ना रे? बघ ताई, त्याने तुझा हात धरलाय, म्हणजे त्यालाही होच म्हणायचं असेल. अगो बाई, खरेच हो, बोट धरले त्याने. रमाबाई, आता काही खरे नाही तुमचे. नातवानेच सांगितले म्हणजे लिहावेच लागेल. मुली अल्पवयात सासरी जातात हे खरेच, परंतु त्यांचे जागी आपल्या घरात सुना तर येतात ना. त्यांचे जर शाळेत जाऊन शिकण्याचे वय असेल तर त्यांस शाळेत धाडण्यासंबंधी हयगय करू नये. तसे चान्स मुले बाळेही नाहीत. अशा अनाथ बालिकांसंदर्भात देखील एक कर्तव्य आहे आपले. कारण जन्माला आलेल्या प्रत्येकास, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, आपल्या मताप्रमाणे सन्मानाने आणि आनंदाने आयुष्य व्यतीत करण्याचा पूर्ण अधिकार आहे. वहिनी साहेब, विठ्ठल रामजी शिंदेंना ओळखलेत ना आपण? होय, पूर्वी मुंबईत असताना प्रार्थना समाजात झाल्या होत्या गाठी भेटी. बसा ना आपण. बसा. येथील डॉक्टर दादासाहेब भांडारकर आणि न्यायमूर्तींनी चालवलेल्या उपासना आजही माझ्या छातीत उचंबळत असतात. ठाऊक आहे मला. आणि म्हणूनच मोती बुलासांच्या आकस्मिक निधनानंतर
मँचेस्टर येथे धर्मशिक्षणाकरिता जाण्यासाठी तुमच्या इतकी लायक दुसरी कोणीही व्यक्ती नाही, असे दादासाहेब म्हणाले होते. आपले समाधान झाले का या अभ्यासाने? धर्मतत्वांचा अभ्यास ही न संपणारी गोष्टच नव्हे का वहिनी साहेब? ऑक्सफर्डला जाऊन मी धर्मशास्त्राचा तुलनात्मक अभ्यास केला. अगदी बायबल पासून त्रिपिटिकांपर्यंत साऱ्याचा अभ्यास केला. अगदी पाली भाषेचाही अभ्यास केला. या साऱ्यामध्ये डॉक्टर भांडारकरांचं अमूल्य मार्गदर्शन तर होतच, परंतु हिंदुस्थानात परत आल्यावर आणि प्रार्थना समाजाचा प्रचार करण्यासाठी म्हणून मी साऱ्या हिंदुस्थानचा प्रवास केला. आणि तो करत असताना मला पावलोपावली चरचरून जाणवलं ते म्हणजे हिंदुस्थानातल्या अस्पृश्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. स्पृश्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना टाचेखाली दाबून ठेवलाय आणि भोंदू धर्माचा अंकुश त्यांच्या माथ्यावर रोवून त्यांना मान वर करून पाहण्यास देखील मनाई केली आहे. आणि त्यापायी अनेक पिढ्यांचे नुकसान केले आहे. कारण माणसास अशा प्रकारे दीन केले म्हणजे त्याची शारीरिक आणि आर्थिक हानी तर होतेच, परंतु त्याचबरोबर सर्वाधिक खचते ते त्याचे मन. त्यासाठी अत्यंत त्वरेने अस्पृश्यतेचे हिरिरीने निवारण करून समाजातील अभिसरण वाढविले पाहिजे. विठ्ठलरामजी यांनी त्यासाठी एका मिशनची स्थापना केली आहे. होय, डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया असं या संस्थेचं नाव आहे. सर नारायण चंदावरकर त्याचे अध्यक्ष आहेत आणि मी जनरल सेक्रेटरी आहे. मी ग्राउंड वर्क करतो. ही संस्था देशपातळीवर काम करणार आहे आणि या संस्थेचं उद्दिष्ट हे केवळ अस्पृश्यांना शिक्षित करणे हे नसून त्यांना उद्योगधंदे करण्यास लायक बनविणे हे आहे. तसेच स्वतःचा आणि स्वतःच्या बांधवांची स्थिती सुधारण्यासाठी प्रवृत्त करणे हे देखील आहे. आपणही एक माणूस आहोत. आपल्यालाही सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याचा अधिकार आहे. ही भावना जेव्हा जागेल तेव्हाच अस्पृश्यांची स्थिती बदलेल. कारण आत्मोद्धार हाच सर्वश्रेष्ठ उद्धार आहे. वाह विठ्ठलरामजी, या संस्थेची स्थापना करून आपण एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्वाचे कार्य केले आहे यात शंकाच नाही. आपल्या या कार्यात माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागले तरी अगदी निसंकोचपणे सांगावे. मी त्यासाठी सदैव तत्पर असेन. याकरताच आपली मुद्दाम भेट घेतली आहे. या आमच्या भगिनी जनाक्का यांची आणि माझ्या वृद्ध मातापित्यांची या माझ्या कामी खूप लाख मोलाची मदत होते. जनाक्कांनी देखील स्त्रियांसाठी वसतिगृह चालविले आहे हे ऐकून आहे मी, परंतु प्रत्यक्ष भेटीचा योग मात्र आला नव्हता कधी. आज आपण त्यांचंही येथे आपल्यासोबत घेऊन आला याबद्दल मी खरेच आभारी आहे तुमची. कारण आम्ही दोघी एकाच वाटेच्या वाटसरू असल्यामुळे एकमेकींची सोबत आम्हास बरेच काही देईल. होय, मुळात अस्पृश्यांचे जीवन नरकयातनांनीच भरलेले असते. त्यात स्त्रियांचे दुर्दैव असे की याही स्थितीत समाजाने लाथाडलेला गांजलेला तिचा पुरुष तिच्या डोक्यावर पाय द्यायला विसरत नाही. आणि म्हणूनच अस्पृश्य स्त्रीस उभे करणे, तिच्यातला स्वाभिमान जागृत करणे अत्यंत कठीण पण फार महत्वाचे काम आहे. आणि ते करावयासच हवे. कारण अस्मितेची ठिणगी जर स्त्रीच्या हृदयात पडली तरच ती आग भरकटत नाही. त्या आगीवर ती भाकरही भाजेल, मशालही पेटवेल आणि दिवाही लावेल. साऱ्या कुटुंबालाच खाईतून वर आणण्याचे सामर्थ्य जागृत आणि सक्षम स्त्रीमध्ये निश्चितपणे आहे. आजच्या आपल्या दोघांच्या भेटीमुळे मला खरेच खूप आनंद झाला आहे. आणि यापुढेही वेगवेगळ्या कार्यांसाठी आपण भेटतच राहू याची मला पूर्ण खात्री आहे. रमावहिनी घ्या, थोडी लापशी खाऊन घ्या. अहो वहिनी, परिस्थिती कठीण आहे हे खरेच, पण या आई विना मूर्ख्या देवदत्तासाठी तरी आपले मन घट्ट करा. अहो तुमची तब्येत बिघडली तर ह्याच्याकडे कोण पाहिल सांगा बरे.
घाव असे काळजाचे तुकडे पाडतोय परमेश्वर. माझी सखू, माझी गोड गोजिरी निर्मळपणाची सखू. बापूरावांसारखा प्रेमळ नवरा, माया करणारे सासू सासरे आणि या देवदत्तासारखे गोजीरवाडे लेकरू. सुखाचे माप शिगोशीग भरलेले असताना क्षयासारख्या आजाराचा पाय लागून कलंडूत रीतेच व्हावे. सखू आता वाचत नाही हे कळून चुकले होते. साऱ्या डॉक्टरांनी देखील आशा सोडली होती. परंतु ते खरोखरीच या जगातून गेली यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. स्वतःच्या मागे सखूनेच कितीतरी आधार दिला मला. उर्वय होते, परंतु माझे मन हलके व्हावे म्हणून आटापिटा करीत असे. आणि आज तीच गेली. याची मुकल्या देवदत्ताला माझ्या ओटीत टाकून तीच गेली. आणि आता त्याच्याकडे पाहूनच दुःख आवरा रमावहिनी, आवरा आता. झाले, सखूचा अध्याय काल संपला. 13वे झाले तिचे. तिच्या सासरकडची मंडळी रवाना झाली. रमावहिनी, आता हा देवदत्तच तुमची सखू आहे. आणि एक मात्र तुम्हा सांगावयाचे होते रमाबाईंनी. सखूच्या आजारपणात आबा, सुभद्रा काकू तिच्या उशा पायथ्याशी बसून होते हे खरे, पण विषय मात्र हात चालू असे. घराचा, वाड्याचा, एकूण व्यवस्थापनाचा. सखूने जर हे ऐकले असेल तर तीस फार दुःख झाले असेल. दादाने तुम्हास व दुर्गा अक्कास व्यवस्थापिका नेमल्यामुळे जो काही भडका उडालेला आहे तो काहीही केल्या शमत नाही. रमावहिनी, आता मला वाटते आहे तुम्ही सुभद्रा काकूंना सांगलीचा रस्ता दाखवा, नाहीतर काही खरे नाही. अहो, वाड्यावरच्या हक्काचा वाद हा विकोपास जाईल रमावहिनी. नाही बाबा भाऊजी, सुभद्रा काकूंना घरातून जा असे सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्वतःनी मला हे घर सांभाळावयास सांगितले आहे, जपावयास सांगितले आहे, उडावयास नव्हे. त्या राहतील, येथेच राहतील. अखेर ज्याचे कर्म त्याचे पाशी. मी माझे कर्तव्य करावयास चुकणार नाही.